जय शिवालाल, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॅट खरेदी करताना कुठली गोष्ट लक्षात घेऊन फ्लॅट खरेदी करावे. बघा, फ्लॅट खरेदी करणं हे आपल्या आयुष्यातील एक स्वप्न असतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला EMI भरावं लागतं 25 ते 30 वर्ष. त्यामुळे आपल्याला कुठली गोष्ट लक्षात घ्यावी याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. म्हणून आजच्या ब्रॉडकास्टमध्ये मी तुम्हाला फ्लॅट घेण्यापूर्वी संपूर्ण चेकलिस्ट देणार आहे. जे आम्ही चुका केल्या आहे फ्लॅट घेताना, ते चुका तुम्ही आपल्या प्रेक्षकामुळे झाल्या नाही पाहिजे. आणि जे पण नवीन फ्लॅट विकत घेत आहे त्यांनी काय काय बघायचं आहे ते सर्व चेक करायचं, त्यात जेणेकरून त्यांना समोरील जे आयुष्य आहे त्यांचं सुखात जाईल. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचंय, आपलं बजेट. बघा, फ्लॅट घेताना सर्वात पहिले बजेट बघणं म्हणजे आपलं इन्कम किती आहे आणि किती % पर्यंत आपण EMI करू शकतो, ह्या गोष्टी सर्वात पहिले बघायचे. उदाहरणार्थ, आपले इन्कम EMI पेक्षा जास्त असेल तर तो आपल्याला फ्लॅट परवडत नाही. आपल्या इन्कम पेक्षा 30 ते 40% आपला EMI असायला हवं. तर त्यानंतर येते त्यामध्ये रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, GST, ब्रोकेज वेगळं असतं, मेंटेनन्स चार्जेस दरमहा लागतात. तर लक्षात ठेवा की फ्लॅट परवडतंय का हे बघा, लोक काय म्हणतील हे नाही. तर मित्रांनो, दुसरा पॉईंट महत्त्वाचा जो आहे तो आहे लोकेशन आणि एरिया. लोकेशन आणि एरिया म्हणजे लोकेशन ही फ्लॅटची खरी किंमत असते. तिथं आपल्याला काय काय चेक करायला पाहिजे, पाणी पुरवठा आहे का नाही, कॉर्पोरेशनचं पाणी आहे का नाही, बोर किती केलेले आहे, हॉस्पिटल आहे का नाही, शाळा आहे का नाही, भाजी मंडी आहे का नाही. बघा, रस्ते, त्याबद्दल स्कूल, आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्कूल. मुलं स्कूलला जातो, आपल्याला परवडेल असा फ्लॅट बघायचा, जेणेकरून आपल्याला मुलांना घेता यायला पाहिजे आणि लक्ष ठेवता आलं पाहिजे. सगळं बजेट बघून आपल्याला फ्लॅट बुकिंग केलं पाहिजे, ना की आपण एखादा ऑफर आहे म्हणून लगेच बुकिंग केलं पाहिजे असं नाही. तर आपली सुरक्षितता लक्षात ठेवून आपलं जे पण लोकेशन आहे, जे पण फॅसिलिटी अवेलेबल आहे, हे सगळं लक्षात ठेवून आपल्याला फ्लॅट बुकिंग केलं पाहिजे. आणि मेन म्हणजे भविष्यात डेव्हलपमेंट होणार आहे का नाही ते पण महत्वाचं आहे. ते पण खूप महत्त्वाचं आहे. जी आपण चूक केली ना, ती तशी तुम्ही चूक नका करू मित्रांनो. आम्ही चूक केली पण तुम्ही तरी नका करू, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर पस्तावा लागणार नाही. आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे आहे, सुंदर फ्लॅट पेक्षा सुरक्षित आणि सोयीचं लोकेशन जास्त महत्वाचं आहे मित्रांनो. तर आपला तिसरा पॉइंट येतो बजेट आणि बिल्डर. बजेट आणि बिल्डर मध्ये काय आहे, बिल्डर कोण आहे हे खूप महत्वाचं असतं. कारण की काही बिल्डर काय करतात, आपल्याला सांगतात रेरानुसार आम्ही 2027 किंवा 28ला पोझिशन देऊ, पण ते कधी त्यांचं म्हणजे होत नाही, प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही. मग त्यामुळे काय होतं, आपला म्हणजे टेन्शन येऊन जातं, बाबा आपल्याला फसवलं का काय. नंतर ते म्हणतात कंप्लेंट वगैरे करा. तर तसं तुम्ही फ्लॅट घेण्याच्या अगोदरच सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे चेक करायचं, बिल्डरचा रेकॉर्ड ट्रॅक करायचा. म्हणजे आधी त्यांनी खूप साईट कोणकोणत्या साईट केलेल्या आहे काय, तिथे जाऊन जे पोझिशन झालेले फ्लॅट्स आहेत त्यांना एखाद्या म्हणजे तिथले लोक, सिक्युरिटी वगैरे त्यांना विचारायचं की बाबा बिल्डर कसं आहे, त्याचं पोझिशन कसं होतं, लेट केलं का, काय काय सुविधा आहे, पाण्याचं आहे का नाही, जे त्यांनी बोललेलं आहे, कमिटमेंट दिलेले आहे ते दिल्या का नाही, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही हे पण लक्ष ठेवा आणि सर्व ट्रॅक ठेवायचा बिल्डरचा. बिल्डर हा गोड बोलतो याच्याकडे लक्ष न देता, कारण गोड खाऊन कोण शुगर करायची नाही, त्यामुळे बिल्डरच्या गोड बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. बघा, नंतर आहे आपलं बिल्डरमध्ये एरिया रजिस्ट्रेशन नंबर आहे का, त्यानंतर आधी तो प्रॉपर्टी त्यांनी किती प्रोजेक्ट बनवलेले आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये किती वेळेवर दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण बिल्डरच्या इन्फॉर्मेशन आधीच काढून घ्यायची, नंतरच आपलं फ्लॅट बुकिंग करायचं. महत्वाची गोष्ट म्हणजे रेरावर जे पोझिशन डेट लिहिलेली आहे का नाही ते महत्वाचं आहे, जेणेकरून आपण रेरामध्ये ते त्यांची कंप्लेंट करू शकतो की बाबा यांनी आपल्याला सांगितलं होतं 2027ला देणार आणि त्यांनी दिला 2028ला. त्यामुळे 1 वर्षाचं जे पण काही असेल लॉस किंवा म्हणजे कंप्लेंट वगैरे आपण रेरावर करू, जेणेकरून रेरावाले बिल्डरवर प्रेशर करतील आणि आपली रिक्वायरमेंट पूर्ण फील करते. आणि याच्यावर आपल्याला एक गोष्ट सांगायची वाटते मला. बिल्डर गोड बोलतो, बरोबर, बिल्डर गोड बोलतो म्हणून विश्वास ठेवू नका.
पेपर बघूनच निर्णय घ्या. त्याच्यानंतर महत्वाचं मित्रांनो 4था पॉईंट, तो म्हणजे लिगल डॉक्युमेंट. लिगल डॉक्युमेंट आपल्याला काय काय तपासून घ्यायचे आहे, तर आमच्या मॅडम सांगतील तुम्हाला. बघा, लिगल डॉक्युमेंट तपासून घेताना मस्ट आपल्याला कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचंय. फर्स्ट मध्ये रेरा सर्टिफिकेट हा आहे का, सेकंड टायटल क्लिअर आहे का, थर्ड ऍग्रीमेंट टू सेल, फोर्थ अप्रुव्हल बिल्डर प्लॅन आणि फिफ्थ आहे ओसी. ह्या सगळ्या डॉक्युमेंट जर असेल तर आपण बिल्डरवर टोटली ट्रस्ट करू शकतो. आणि या गोष्टी जी आहे ना, ओसी वगैरे सर्व चेकच करायला पाहिजे. विदाऊट डॉक्युमेंट, विदाऊट ब्लाइंडनेसने आपण कधीच फ्लॅट बुक करायचं नाही मित्रांनो. आणि याच्यात एक महत्त्वाचा सल्ला मला द्यायचा आहे, ते म्हणजे लॉयर फीज. लॉयर फीज म्हणजे खर्च नाही, बरोबर. लॉयर फीज म्हणजे खर्च नाही, तो तुमचा इन्शुरन्स आहे. तर मित्रांनो, जेव्हा पण आपण फ्लॅट विकत घेतो तर त्यावेळेस तुम्ही एक लॉयर घ्या, लॉयरकडे जावा, त्याच्याकडे आपलं सर्व डिटेल सांगा, जेणेकरून ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करी आणि तुम्हाला समोर त्रास नाही होणार. यानंतर आपण येऊ महत्त्वाचा पार्ट म्हणजे आहे होम लोन. तो आहे बिग लोन. तो होम लोन आणि रिपेमेंट कसं करायचं याच्यावर आपण 5 मिनिट बोलणार आहे. तर काय काय बघायचं आहे ते आमच्या परत तुम्हाला मॅडम सांगतील. बघा, होम लोन घेताना सगळ्यात मेन गोष्ट कुठली लक्षात घ्यायची ती बघूया. बघा, इंटरेस्ट रेट फिक्स आहे की फ्लोटिंग मध्ये आहे. जी इंटरेस्टची रेट असते ती फिक्स असते की फ्लोटिंग मध्ये, ही एक लक्षात ठेवायची आहे. दुसरी, प्रोसेसिंग फी किती आहे. थर्ड, नंतर आहे प्री पेमेंट चार्ज आहे का. हा, आणि फोर्थ पॉइंट आहे लोन अप्रुव्हल, म्हणजे फ्लॅट लिगल असेल असं नाही. म्हणजे जे पण पेमेंट आहे ती लिगल आहे अनलिगल आहे हे पण चेक करून घ्यायच्या आधी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, लोन मध्ये आपल्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, ते म्हणजे फ्लोटिंग चार्जेस, फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट आणि फिक्स मध्ये. तर यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की नेहमी आपण फ्लोटिंगच द्यायचं, जेणेकरून आपल्याला त्याचा तो जर रेपो वगैरे चेंजेस झाले तर आपला जो EMI इंटरेस्ट आहे तो पण कमी होईल आणि EMIचा जो इंटरेस्ट रेट आहे तो पण कमी होईल. तुम्हाला यावर्षी लक्षात आले असेल रेपो रेट बरेचदा कमी झालेले आहे. तुमचे पण जे पण तुमचा EMI रेट असेल तो कमी झालेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही काय करायचं, EMIचे जे रेट फ्लोटिंग किंवा फिक्स आहे याच्यावर लक्ष द्यायचं. तर याच्यामुळे काय होते, यामुळे म्हणजे जे काही यावेळेस रेपो रेट कमी झाले यामुळे नाही का, जे फ्लॅट धारकांना जे होम लोन मध्ये सूट मिळाली खूपच, म्हणजे माझा EMI 9 वर्षाचा होता आणि रेपो रेट कमी झाला तर डायरेक्ट 7-8 वर्षाचा झाला. म्हणजे तुम्ही बघू शकता रेपो रेटने किती फायदा होतो. तर यावर आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की बँक तुमची EMI कॅपॅसिटी बघते. बँक तुमची EMI कॅपॅसिटी बघते, फ्लॅटची पूर्ण सेफ्टी नाही. तर मित्रांनो, याच्यावर नंतर आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे नेहमी जेव्हा आपण फ्लॅट बाय करतो किंवा होम लोन घेतो तेव्हा महत्त्वाचं गोष्ट असते म्हणजे फ्लॅटची सुरक्षितता. त्याच्यामध्ये काय येते नेमकं, म्हणजे जसं आपण टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स घेतो, आपल्याला जर काही झालं तर आपल्या फॅमिलीला काही त्रास नाही झाला पाहिजे. तसंच फ्लॅट घेताना पण तुम्ही एक महत्त्वाचा सल्ला देतो मी तुम्हाला की फ्लॅट घेताना सुद्धा त्या फ्लॅटचा इन्शुरन्स काढा, जेणेकरून काय होईल, जर तुम्हाला भविष्यात काही झालं, होऊ तर नाही पण जर काही झालं तर अशा काही कंपन्या आहेत जे फ्लॅट म्हणजे जर काही झालं तर पूर्ण जे भरलेले EMI ते पण रिटर्न देतात आणि जे अमाऊंट रिमेनिंग आहे ते पण पेड करून देतात. म्हणजे त्या फॅमिलीला नाही का काही त्रास होणार नाही. तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, सर्व विसरला तर चालेल पण फ्लॅटचा इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे तुम्ही. त्याला 1000-2000 नाही 3000 एक्स्ट्रा गेले तरी चालेल, पण फ्लॅट इन्शुरन्स हा खूप महत्वाचा आहे. तुमच्यासाठी नाही, हे तुमच्या फॅमिलीसाठी आहे. तर त्यानंतर आपण बघणार आहे, बघा लास्ट पॉइंट आहे आपलं कॉमन मिस्टेक. कॉमन मिस्टेक मध्ये आपण काय करतो बघा, फ्लॅट घेताना काही लोक काय चुका करतात याच्यावर बघूया आपण. पहिले तर ऑफर बघून फ्लॅट घेणे. फर्स्ट पॉइंट, ऑफर बघून फ्लॅट घेणे म्हणजेच काय, उदाहरणार्थ आपल्याला 60 लाखाचा फ्लॅट असेल तो 55 आणि 50ला मिळत असेल, लोक काय करतात 5 लाख कमी झाले आणि घेऊन घेतात, कार्पेट बघतात आणि घेतात. त्यामुळे खूप काही प्रॉब्लेम येतात, जेणेकरून आपण समोर बघणारच आहे की काय काय प्रॉब्लेम येतात. त्यामध्ये कसं आहे, लोक 60 लाख सांगतात 55 लाखाला देतात. तर त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असते, डॉक्युमेंट पेंडिंग असतात किंवा JV मध्ये असतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे कोणी स्वस्त फ्लॅट देत नाही. त्यामुळे हे गोष्टी लक्ष ठेवायच्या.
नंतर ब्रोकरवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा नाही ठेवा. मित्रांनो, जेणेकरून काय होईल आपल्याला त्रास नाही होणार. आपण काय करतो, अरे मित्रांनी बुक केला फ्लॅट घेऊन टाक, किंवा ब्रोकरनी सांगितलं की असा असा प्लॅन आहे आणि तुम्ही असा फ्लॅट घेऊ शकता, तुम्हाला इथे एवढी ऑफर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेऊन ब्रोकरवर विश्वास ठेवतात. ब्रोकर म्हणतो की तुम्ही अशाचा लोन करा, या सगळ्या गोष्टी ब्रोकरवर डिपेंड राहायचं नाही. तुम्ही स्वतः त्याची व्हेरिफिकेशन करायची आणि नंतरच तुमचा निर्णय घ्यायचा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाळणे. काही काही लोक काय करतात, माझे मित्र पण आहे असे, ते काय करतात डॉक्युमेंट खूप मोठे वाचावं लागतात, सर्व गोष्टी चेक करावं लागते, पण कंटाळवाणं करतात कंटाळपणा करतात. तर त्यामुळे काय होते, आपला जो आळशीपणा आहे तो आपल्या अंगी येऊन जातो. त्यामुळे कसं आहे, डॉक्युमेंट रेरावर जायचं, रेरा नंबर आहे का चेक करायचं, सर्व रेरावर इन्फॉर्मेशन असते, प्रॉपर्टी ओनर कोण आहे किंवा JV मध्ये आहे का नाही, हे सर्व गोष्टी जी आहे ना, तुम्ही रेरा साईटवर जाऊन ज्या बिल्डरचा प्रोजेक्ट आहे त्याचा रेरा नंबर देतोच तो, तर त्या गोष्टी सर्व तिथे चेक करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पजेशन डेट क्लॉजेस. बघा पजेशनचे काही क्लॉजेस असतात ते पण रीड करायचे. ठीक आहे. ते रीड करणं का आवश्यक आहे की त्याची डेट बघणं, काय प्रॉब्लेम आहे, डॉक्युमेंटल कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. आणि आपण काय करतो, कंटाळवाणे, ठीक आहे त्यांनी वाचले का, त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली का, पण तो समोरच्यानी पण तेवढं वाचलेलं आहे का हे पण आपल्याला माहित नसताना सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ते क्लॉजेस काय करतो, वाचणं टाळतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वाचूनही कुठलाही निर्णय घ्यायचा. आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय तर प्रत्येक गोष्टीला जसं म्हणतात ना, गाळून काय म्हणतात, फुकून चहा पिणं, त्याच पद्धतीने प्रॉपर्टी घेताना सुद्धाही आपल्याला एक पॉइंट वाचून एक मिस्टेक क्लिअर करता आपल्याला काय करायला पाहिजे, फ्लॅट बुक करायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे फ्लोअर प्लॅन. फ्लोअर प्लॅन हा नेहमीच चेक करायला पाहिजे. आपल्याला तो फ्लोअर प्लॅन दाखवतात, सॅम्पल फ्लॅट दाखवतात, आपण सॅम्पल फ्लॅट बघतो आणि खूप खुश होऊन जातो, असं वाटतं बाबा खूपच छान आहे. आणि खरंच सॅम्पल फ्लॅट जो असं तो मेंटेन करतात ना, जेणेकरून म्हणजे आपण अट्रॅक्टिव्ह होऊन होतो. जातो. त्यामुळे आपण काय करतो की ठीक आहे की सॅम्पल प्लॅन बघितलं, असं आहे, तसं एवढं कार्पेट आहे, तुम्हाला व्हेंटिलेशन असं XYZ, तुम्हाला इथं ऊन भेटणार, तसं भेटणार, तसं. पण बाकीचा फ्लोअर प्लॅन ते काहीच सांगत नाही, कारण की त्यांना त्यांचे काय करायचे असे फ्लॅट विकायचे असतात, कारण कसेही करून त्यांना ते विकायचे असतात. त्यामुळे ते डिटेल पण माहिती आपल्याला सांगत नाही. तर मेन म्हणजे फ्लोअर प्लॅन चेक करायचा. नंतर जर साईट व्हिजिट होत असेल तर खूपच चांगलं राहील, कारण की साईट व्हिजिटने काय होते मित्रांनो, आपल्याला ऊन कोणत्या साईडने येत आहे, कोणत्या साईडने व्हेंटिलेशन आहे, ती म्हणजे एक आयडिया येऊन जाते. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, फ्लोअर प्लॅन पाहताना डोर टू डोर आजूबाजूला नसला पाहिजे किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये नसला पाहिजे, जेणेकरून म्हणजे काय होते, असं अपोजिट राहते आणि मध्ये 3 फीटचा पॅसेज असते आणि त्यामुळे काय प्रायव्हसी नावाचा प्रकार राहत नाही. नंतर किंवा कधी काय राहते, आजूबाजूला राहतो आणि मध्ये सिंगल भिंत राहते, म्हणजे आपल्या हॉलची भिंत आणि त्याच्या हॉलची भिंत शेजारच्या त्यामुळे काय होतं, भविष्यात आपल्याला खूप त्रास होतो शूज रॅकवरून किंवा कशावरून पेन. तर म्हणजे हा एक्सपिरियन्स मी का शेअर करतोय, कारण की आम्ही जे फ्लॅट बुक केलेला आहे हा असाच प्रकारचा केला. आम्ही काहीच चेक केलं नाही. मित्र होता आमचा, तो म्हणतात ना मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसाच तो मित्र होता. तो अचानक भेटला, त्याने म्हटलं भाई फ्लॅट बुक करणे काय, तो करणे काय. तो मग आम्ही काहीच विचार न करता डायरेक्ट फ्लॅट बुक केला. पण काही दिवसानंतरच असं लक्षात आलं की मित्रांनो कसं आहे, शेताच्या धुऱ्यावर आणि शेजारी हा कसा मिळेल आणि कशा प्रकारचा मिळेल हा आपल्याला माहिती नसते आणि माहित करून पण नाही घ्यायचं आपल्याला. तर मित्रांनो कसं आहे, आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय, आपला पोट कापून आपण एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करतोय, तर आपला एक रिक्वायरमेंट ठेवा की जेणेकरून आपला सेपरेट पॅसेज असला पाहिजे. 2 लाख गेले तरी चालेल, 2 नाही, मी तर म्हणतो 3 लाख गेले चालेल, म्हणजे लाईफ टाईम आपल्याला कोणाचं टेन्शन नाही राहील, आपल्याला पण नाही आणि समोरच्यांना पण नाही. बघा डोअर टू डोअर असणं आणि अपोजिट डायरेक्शनला डोअर असणं का प्रॉब्लेम आहे. जर एक्झाम्पल फॉर 5 फीटचा जर अंतर असेल,
आपल्या घरी लहान मुलं आहे, त्यांच्या घरी लहान मुलं आहे, लहान मुलं घाण करतात, कुणाला आवडते कुणाला आवडत नाही, म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसतं, ठीक आहे, एखाद्याला असतं एखाद्याला नसतं, ठीक आहे, हे डिफरंट आहे, आपलं आपलं नेचर आहे. मग म्युच्युअल अंडरस्टँडिंग करणं म्हणजे जर दोघांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल तर डोअर टू डोअर असणं काही प्रॉब्लेम नाही, पण एकाची पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसेल तर खूप प्रॉब्लेम जातं, ठीक आहे. त्यामुळे ही जी सगळी गोष्ट आहे, एक तर सेपरेट पोर्च असलं पाहिजे किंवा सेपरेट पॅसेज असलं पाहिजे, नाहीतर दोघांमध्ये ऍटलीस्ट 10 फीटचा डिस्टन्स असलं पाहिजे, जेणेकरून 5 फीट तो यूज करू शकेल आणि 5 फीट अदर पर्सन तो यूज करू शकेल. आणि कसं आहे, हा ब्रॉडकास्टच त्याच्यासाठी आहे आपला स्पेशल, की डोअर टू डोअर आपल्याला घर पाहिजेच नाही मित्रांनो, फ्लॅट पाहिजेच नाही, घ्यायचंच नाही, भाड्यानं राहायचं पण फ्लॅट घ्यायचा नाही. माझा एक्सपिरियन्स आहे, हे माझे अनमोल बोल आहे, तुम्ही लक्षात ठेवा. मी तर चुकी केली आता माझ्या काय होम लोन चालू झालं, आता मी ते काही माझ्याकडनं दुसरं घर म्हणजे लवकरात लवकर होणार नाही, घेऊ नक्की घेऊ, पण कसं तुम्हाला दाखवू पण नंतर दाखवू पण कसं आहे, आता 2-3 वर्ष काहीतरी ऍडजस्ट करताय, पण ते ऍडजस्ट तुम्ही नका करू, आम्ही करतोय ऍडजस्ट, पण तुम्ही नका करू. नवीन फ्लॅट बुक करताना या सगळ्या गोष्टी बघा, प्लॅन चेक करा, डोअर टू डोअर ते गोष्ट आहे ते चेक करा, नंतरच फ्लॅट घ्या. हा एक्सपिरियन्स माझ्या मित्राला सांगितला, त्यांनी 7 ते 8 प्रोजेक्ट रिजेक्ट केले, कारण की त्याला सर्व ऑपोजिट आणि आजूबाजूला मिळाले. त्यांनी जेव्हा त्याला सेपरेट पॅसेजवाला मिळाला तेव्हाच त्यांनी फ्लॅट बुक केला. मित्रांनो 2-3 लाख गेले त्याचे, पण कसं टेन्शन नाही राहिलं. थोडी मेहनत पण जाते आपल्याला बघायला, पेट्रोल पाणी सगळं जातं, पण जसं आपल्याला पाहिजे आपण जगू शकू, आपलं स्वप्न असतो, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजे आपलं काहीतरी स्वप्न, काहीतरी फिलिंग्स जुडलेली असतं त्या घराबद्दल, आणि त्याला पण आफ्टर आपण दुसरं पण बुक करणार किंवा आम्ही पण दुसरं बुक करणार, पण जे इमोशनल असेल, जे पण फिलिंग असेल या घरामध्ये अटॅच आहे, आणि हे घर सोडून जाणं म्हणजे एवढी काही छोटी गोष्ट नाहीये. त्यामुळे तुम्ही काही पण इन्व्हेस्टमेंट करत घर हे कसं आहे मित्रांनो, एकच वेळा होतं, तर काळजीपूर्वक, लक्षपूर्वक आणि विचारपूर्वक आणि डोळे खोलून सर्व प्लॅन वगैरे चेक करूनच बुक करायचं. आणि याच्यावर मला महत्वाची एक गोष्ट सांगायची इच्छा आहे, ते म्हणजे आहे घाईने घेतलेला फ्लॅट, जे आम्ही केला, ठीक आहे, घाईने घेतलेला फ्लॅट आयुष्यभराची डोकेदुखी बनू शकतो मित्रांनो. तर यानंतर आपण फायनल कन्क्लुजनवर येऊ की आपण काय काय गोष्टी क्लिअर करायला पाहिजे. पहिला आपल्या जेव्हा पण आपण फ्लॅट घेतो तेव्हा आपला बजेट क्लिअर असला पाहिजे, म्हणजे बाबा आपल्याला 40 ते 45 पर्यंतच 2 BHK परवडते आपल्या सॅलरीनुसार. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो लोकेशन बघा. लोकेशन म्हणजे काय, जर आपल्या घरी फॅमिलीवाले आहेत, फिमेल पण त्या लोकेशनवर म्हणजे कसं सेफली कुठे पण जायचं ती सेफली जाऊ शकेल याचा पण विचार करणं. लहान मुलं असतात त्यांना स्कूल वगैरे किंवा हॉस्पिटल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला असल्या पाहिजे, आणि फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट असली पाहिजे तिथे, तसं लोकेशन बघायचं. त्यानंतर तिसरा पॉईंट मित्रांनो, बिल्डर ट्रस्टी वरती असला पाहिजे, म्हणजे विश्वास असला पाहिजे. सर्व चेक करायचं बिल्डरचं कसं आहे, काय किती प्रोजेक्ट होते त्याचे, आणि त्यांनी किती म्हणजे कुठली क्वालिटीचे त्यांना हँड ओव्हर केलंय, सगळं या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवूनच तुम्ही ते बुक करू शकता. त्याच्यानंतर आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सर्व डॉक्युमेंट त्याचे व्हेरिफिकेशन करायचे, रेरावर करायचे, त्यांच्याकडे इंडेक्स 2 वगैरे किंवा काही पण जे काही डॉक्युमेंट असेल ॲज पर द लॉ, ठीक आहे, ते आपल्याला शेअर करू शकतात, नॉट अ प्रॉब्लेम. तो ते पण चेक करा. नंतर लोन टर्म महत्त्वाचा टोन असतो, तो म्हणजे बिग लोन, होम लोन, ते पण चेक करून घ्यायचं बरोबर, म्हणजे प्रोसेसिंग फी बरोबर आहे का नाही ते सर्व, कारण की एजंट आपल्याला सांगतात भलतन करतात तर त्याच्यामुळे काय आहे ते सर्व अंडरस्टँड करायचं. 2 दिवस लेट झालेच चालते लोन, पण सर्व केअरफुली वाचून सर्व करूनच पूर्ण लोन पुढे प्रोसेस करायचं. तर शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो की घर हे स्वप्न आहे, ठीक आहे, घर हे स्वप्न आहे, पण निर्णय डोळे उघडून घ्या, डोळे झाकून नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्रॉडकास्ट जर तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट उपयोगी पडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. आम्ही तुमच्या कमेंटवर रिप्लाय करू नक्कीच. तर जय शिवलाल, जय शिवराय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. मी आशिष आणि आमच्या सरकार हिना. जय महाराष्ट्र. करा. बाय बाय.